नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही किचनच्या स्मार्ट टिप्स बघणार आहोत। आता त्यामधली माझी पहिली टिप आहे की बटाट्याला मोड येऊ नये यासाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे। आणि या अगोदर पण मी ही टिप टाकली होती आणि त्यामध्ये काही सांगायचे राहिले होते, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला नक्की सांगते। तर बघा मैत्रिणींनो, आता हे बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे मी स्टोर कशी करते की जेणेकरून माझ्या बटाट्यांना 6 महिने बटाटे राहिले तरीही मोड येत नाहीत। आता तुम्हाला दाखवते आता हे स्टोर कसे करायचे। तर अशा पद्धतीने आता माझ्याकडे आत्ता भरपूर बटाटे होते, 5-6 किलो, त्याच्यातले मी वेपर्स केले आहे काही ह्याची, फक्त 1 किलो बटाटा शिल्लक राहिला। तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हा व्हिडिओ बनवून पुन्हा त्यांना एकदा ही टिपबद्दल माहिती सांगूया। तर आता तुम्हाला दाखवते हा स्टोर कसा करायचा की जेणेकरून बटाट्यांना मोड बिलकुलही येत नाही। आणि एकही मी 6 महिने तुम्हाला गॅरंटीने सांगते, 6 महिन्यापर्यंत बटाटा राहिला तरी त्याला मोड येत नाहीत। तर बघा आता या ठिकाणी मी टोपलं घेतलेलं आहे एक। आता ह्या टोपल्यामध्ये मी कसं स्टोर करते बघा। आता ह्या टोपल्यामध्ये हे बटाटे मी सर्व टाकून घेत आहे खाली। आणि आता बटाटे टाकल्यानंतर आता तुम्हाला दाखवते, आता यामध्ये एक बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पण मग माझ्या पहिल्या बटाट्याचेच तुकडे होते, त्याच्यामुळे मी दुसरा बटाटा वाया घालवला नाही। तर बघा अशा पद्धतीने हे पहिले स्टोर केलेला बटाट्यामधला हा बटाटा आहे। तर मी तुम्हाला कट करून दाखवते। असे कट करून फक्त ह्या बटाट्यामध्ये एक बटाटा कट करून टाकायचा आहे। बघा अशा पद्धतीने आता हे जुनेच बटाटे मी यामध्ये वापरत आहे, माझे पहिले कट झालेले आहेत। आता तुम्हाला हे दिसत असतील, हे थोडेसे खराब असे वाळून गेलेले आहेत बटाटे। बघा तेच बटाटे मी परत यूज करते। तर हाच बटाटा यूज केला तरीही मोड येत नाही। यामध्ये मी हे तुकडे टाकून ठेवलेले आहेत। आणि आता तुम्हाला दाखवते आता हे आपण खाली थोडेसे टाकले आणि त्याच्यावर परत बटाटे टाकले आणि वरती पण हे मी तुकडे टाकून ठेवलेले आहेत। आता हे बटाटे माझे खूप जुने आहेत, हे जवळजवळ 15-3 आठवड्यापूर्वीचे बटाटे आहे। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवले। आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशा ठिकाणी स्टोअर ठेवायचं आहे हे टोपलं की जिथे बिलकुलही उजेड येणार नाही, अशा अंधारच जागी ह्या बटाट्याचं टोपलं ठेवायचं आहे। तर बघा हे मी स्टोअर रूममध्ये एका कोपऱ्याच्या डब्यावर हे ठेवलेलं आहे की जिथे बिलकुलही उजेड येत नाही। आणि हे टोपलं अंधारामध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून या बटाट्यांना उजेड लागला नाही पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर आपण ठेवलं तर 6 महिनेसुद्धा या बटाट्याला मोड येत नाहीत। आणि मी बटाटे आणते तर माझे 2-2, 3-3 महिने बटाटे टोपल्यामध्ये तसेच राहतात। टिप आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता माझी दुसरी टिप आहे। आता आपण हा चिकट टेप आणतो आणि आपल्याला भरपूर ठिकाणी हा चिकट टेप घरामध्ये लागत असतो, पण आपण तो एकदा काढला की तो पुन्हा आपल्याला त्याचं टोक सापडत नाही। मग काय करायचं की त्याच्यावर आपल्याला थोडीशी टॅल्कम पावडर टाकून घ्यायची आहे। बघा आता ह्याच्यावर टॅल्कम पावडर टाकून आपण हे सर्व त्या टेपला चोळून घ्यायची फक्त। तर बघा अशा पद्धतीने मग आपल्याला तो चिकट टेप काढण्यासाठी अगदी सोपं जातं। टॅल्कम पावडर टाकल्यानंतर आता हे आपण कट कुठून केला त्याची रेष बरोबर आपल्याला दिसते। बघा आता रेष दिसते त्या ठिकाणून आपण हा टेप काढायचा। बघा अशा पद्धतीने अगदी सोपी ही टिप आहे। तर तुम्हाला कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपलं काम याच्यामुळे अगदी सोपं होतं, नाहीतर हे आपल्याला भरपूर वेळा ह्याचं टोक सापडतच नाही, आपण कंटाळून जातो। आणि आता बघूया आता तिसरी टिप आहे की आपण आता ओठांना लिपस्टिक लावतो आणि बाहेर वगैरे गेलो की आपलं, तुम्हाला दाखवते, लिपस्टिक आपण आता ही लावतो। आणि आपण कुठंही बाहेर गेलं की आता समजा कुठं जेवण केलं, कुठं पाणी पिलं तर ही लिपस्टिक लगेच निघून जाते। तर ही निघून जाऊ नये म्हणून काय करायचं, सुरुवातीला आपण ती ओठांना लिपस्टिक लावून घ्यायची। लावल्यानंतर अगदी थोडीशी टॅल्कम पावडर घ्यायची आणि त्याच्यावर स्प्रेड करायची आहे। बघा तर अशा पद्धतीने आपण स्प्रेड करून घेऊया। बघा आता ही टॅल्कम पावडर आपण स्प्रेड करून घेतलेली आहे। आणि आता त्याच्यानंतर परत त्याच्यावर आपल्याला एकदा दुसरी लेयर त्या लिपस्टिकची
लावायची आहे बघा. अशा पद्धतीने अशी थोडीशी मी तुम्हाला डार्क लावून दाखवते. आता माझ्याकडे रेड कलर नव्हता त्याच्यामुळं मी या कलरची दाखवते बघा. अशा पद्धतीने आता हे लावली. आता तुम्हाला मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून दाखवते. बिलकुलही त्याच्यावर तुम्ही किती पाणी टाका, काही करा, ही लिपस्टिक बिलकुलही निघत नाही. आता थोडंसं मी पाणी लावून दाखवते तुम्हाला चोळून. ही लिपस्टिक किती पाणी टाकलं, आपण जेवण केलं, काही केलं तरी ही लिपस्टिक ओठांची तशीच राहते बघा. आणि त्याचा कलरसुद्धा जसाची तसा राहतो, अगदी फिक्कासुद्धा होत नाही. तर तुम्हाला ही टीप कशी वाटली? आता आपली पुढची टीप आहे की तांदूळ. आपण आता हे तांदूळ साठवून ठेवतो. आता ह्या साठवलेल्या तांदूळाला 15 दिवसामध्येच लगेच सोनकिडे व्हायला सुरुवात होते. मग त्यासाठी काय करायचं? तर बघा अशा पद्धतीने आता हे तांदूळ मी या स्टीलच्या डब्यात स्टोअर करत आहे. आणि आता आपण हे तांदूळ डब्यामध्ये टाकलेले आहेत. आता यामध्ये मी काय टाकते हे बघा तुम्ही. आता यामध्ये मी 4-5 लवंग आणि 2-3 मिरे घेतलेले आहेत. आता हे आपण त्या तांदळामध्ये मिक्स करून ठेवूया बघा. आणि आता हे लवंग मिरे हे मसाल्याचे पदार्थ आहे, त्याच्यामुळे ते भाताबरोबर शिजले गेले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. असं कोणतंही औषध पावडर लावण्यापेक्षा हे मसाल्याचे उपाय अगदी चांगला आहे बघा. आता यामध्ये 2 तेजपान पण मी टाकलेले आहेत. आणि आता हे तांदूळ आपण कितीही दिवस वापरले तरी याला बिलकुलही किडे लागत नाही आणि आपला तांदूळ अगदी स्वच्छ आणि साफ राहतो. आणि याचा साईड इफेक्ट पण आपला काही होत नाही. आता बघूया आपण लसूण कसा स्टोअर करायचा. आता या ठिकाणी मी अर्धा किलो लसूण घेतलेला आहे बघा. आता ही लसूण स्टोअर कसा करायचा मी तुम्हाला दाखवत आहे. आता अशा पद्धतीने जर लसूण स्टोअर केला तर बिलकुलही लसूण खराब होत नाही, व्यवस्थित असा हा लसूण आपला राहतो. आता बघा, आता हे लसूण मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आणि आता पुढं काय करायचं ते बघा, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपरचा तुकडा घेतलेला आहे एक, आणि त्याच्यावर आपल्याला आता 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता मीठ टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला 2 लवंगा आणि 2 मिरे ठेवायचे आहेत. 2-3 लवंगा, 2-3 मिरे ठेवलेले आहेत. आणि आता हा टिश्यू पेपर आपण त्याची व्यवस्थित अशी पुडी बांधून घेऊया. आता ही टिश्यू पेपरची पुडी आपली तयार झालेली आहे. आणि आता मी खाली पण टिश्यू पेपर थोडेसे टाकलेले आहे की जेणेकरून कचरा, त्याच्यामुळं खाली कचरा गळत नाही आणि लसूण पण छान राहतो बघा. आता यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. आणि लसूण टाकल्यानंतर आता मध्यभागी आपल्याला ही पुडी ठेवून घ्यायची आहे बघा. आता लसणाच्या मध्यभागी ही पुडी ठेवली आहे. आणि आता उरलेला लसूण आपण त्याच्यावर टाकून घेऊया परत. तर बघा अशा पद्धतीने आपण आता सर्व लसूण एका टोपल्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता याला झाकण लावून आपण तो व्यवस्थित ठेवून देऊया. तर अशा पद्धतीने जर लसूण स्टोअर केला तर बिलकुलही लसूण खराब होत नाही. व्हिडिओ आवडले